वय झाल्यानंतर थांबायचं असतं, पण काही जण ऐकत नाही। 80 वय झालं तरी काही जण निवृत्त होत नाहीत। अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा। मोदी 18 तास काम करतात। विकासाला गती देण्याचं काम मोदींनी केलं। नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय। अजितदादांकडून मोदींचं कौतुक। मराठा आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही, मात्र कायदा हातात घेतल्यास कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही। अजित पवारांचा इशारा। काही जण मुंबईत येण्याची भाषा करतात। अजित पवारांची मनोज जरांगेंवर टीका। ठाण्यात काही जणांकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न। ठाण्यात वाचाळवीरांची संख्या वाढली। अजित पवारांचा जितेंद्र आव्हाडांवर नाव न घेता निशाणा। खासदार श्रीकांत शिंदेंच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात 13 जानेवारीला उद्धव ठाकरेंचा दौरा। विविध शाखांना भेटी देणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींची 12 जानेवारीला नवी मुंबईत सभा। MHTLच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्त सभेचं आयोजन। नवी मुंबईतील विमानतळ परिसराची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबईतील कोस्टल रोडची पाहणी। कोस्टल रोडचं 83% काम पूर्ण। कोस्टल रोडला कोणत्याही प्रकारचा टोल लागणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून टनेलमधून थेट नरिमन पॉइंट परिसरात पाहणी। तसंच मरीन ड्राईव्हवर मुख्यमंत्र्यांकडून साफसफाई। शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा व्हाईट पेपर निघाला पाहिजे। जनतेचा पैसा स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी वापरला जातोय। सुप्रिया सुळेंची शासन आपल्या दारी कार्यक्रमावर टीका। शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख कार्यक्रम 2,20,00,000 लोकांना त्याचा लाभ मिळाला। येणाऱ्या निवडणुकीत जनता विरोधकांचं ऑडिट करेल। मुख्यमंत्री शिंदेंचा सुप्रिया सुळेंवर पलटवार। मुख्यमंत्र्यांनी चहल यांचं काम करण्यापेक्षा निवडणूक घ्यावी। स्वच्छतेसाठी पालिका आहे। सुळेंचा शिंदेंना टोला। अजित पवारांच्या कामाची स्टाईल मुख्यमंत्र्यांनी हरली। अजितदादांचं कौतुक करत सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका। पोलिसांसोबत केलेलं कृत्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं। पोलिसांना मारहाण करणाऱ्या आमदार सुनील कांबळेंवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। इंडिया आघाडी EVM बंदीबाबत आग्रही। दिल्लीच्या बैठकीत ठराव मंजूर। खासदार संजय राऊतांची माहिती। बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे ही काँग्रेसचीही मागणी, परंतु या गोष्टी सरकारच्या हातात। मला विश्वास आहे सरकार याबाबत सकारात्मक विचार करेल। काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंची प्रतिक्रिया। कर चुकवल्याप्रकरणी खासदार भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचं बँकेचं खातं गोठवलं। 8,26,00,000चा कर थकवल्याप्रकरणी आयकर विभागाची कारवाई। भावना गवळींचा मात्र इन्कार। खासदार भावना गवळींना लोकसभेच्या उमेदवार म्हणून शिंदे गट आणि भाजपची नापसंती। पोहरादेवी शक्तीपीठाचे महंत सुनील महाराज यांचा दावा। सुनील केदार यांच्या जामिनाला राज्य सरकारचा कडाडून विरोध। सुनील केदार आणि इतर आरोपींनीही थंड डोक्यानं गुन्हा केला। राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र। 9 जानेवारीला दिल्लीत महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत बैठक। काँग्रेसकडून नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, तर ठाकरे गटाकडून संजय राऊत, विनायक राऊत, शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील उपस्थित राहणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लवकरच महायुतीचा महामेळावा। फेब्रुवारीच्या अखेरीस महामेळाव्याचं आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांकडून लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी। पुण्यातील विविध भागांना पार्थ पवारांच्या भेटी। नागरिकांशीही संवाद। पालघर लोकसभा मतदारसंघात 3 ठिकाणी शिंदे गटाकडून कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन। खासदार श्रीकांत शिंदे, खासदार राजेंद्र गावित राहणार उपस्थित। सोलापुरात हिंदू मोर्चात झालेल्या तोडफोड प्रकरणी 12 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल, तर 2 जणांना अटक। भाजप आमदार नितेश राणे आणि आमदार टी राजा आणि खासदार टी राजा यांच्यावर गुन्हा दाखल। सोलापुरातील जनआक्रोश मोर्चाच्या सभेतून चिथावणीखोर वक्तव्य प्रकरणी गुन्हा। छुटूरफुटूर गोष्टींकडे लक्ष देत नाही। सोलापुरातील दगडफेक प्रकरणावर भाजप आमदार नितेश राणेंची प्रतिक्रिया। तर आम्ही सत्तेत आहोत, जो शब्द दिलाय तो पाळू। नितेश राणेंची ग्वाही। सोलापुरातील कायदा आणि सुव्यवस्था ज्यांनी कोणी हातात घेण्याचा प्रयत्न केला असेल त्यांच्या विरोधात कडक कारवाई व्हावी। MIM शहर जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांची मागणी। शरद मोळ हिंदू असल्यानं त्याला ठार केलं। तुरुंगात एका जिहाद्याला मारून 72 हुरांकडे पाठवण्याचं काम मोहोळनं केलं होतं। तेलंगणातील भाजपचे आमदार टी राजा सिंग यांचं वक्तव्य। शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी वकिलांना कोर्टात रडू कोसळलं। आम्ही काहीही केलं नाही। आरोपींचा आम्हाला सरेंडर होण्याचा फोन आला। आम्हीही त्यांना तोच सल्ला दिला। तीच माहिती आम्ही पोलिसांना दिली। वकिलांची कोर्टात माहिती। आमदार राम कदम यांचं उद्धव ठाकरेंना पत्र।
आव्हाडांनी रामाची केलेली चेष्टा तुम्हाला मान्य आहे का? प्रभू रामाची चेष्टा सुरू असताना उद्धव ठाकरे राऊत गप्प का? कुठे गेली तुमची हिंदुत्वाची भाषा? राम कदमांचा पत्रातून उद्धव ठाकरेंना सवाल. आजपासून राज्यात 3 दिवस हलका ते मध्यम पावसाचा हवामान विभागाचा अंदाज, तर किमान तापमानात घट होऊन थंडीतही वाढ होण्याचा अंदाज. नाशिक जिल्ह्यातील मनमाड, येवला, नांदगावसह ग्रामीण भागात अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे गहू, हरभरा, कांदा पिकाचं नुकसान होण्याची शक्यता. पुण्याच्या आळंदीतील इंद्रायणी नदी 5व्या दिवशीही फेसाळलेलीच. कंपनीतील विषारी पाण्यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.